ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव हे पुण्यातील रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मौन मूक आंदोलनावर या ठिकाणी बसलेले आहेत। जर आपण बघितलं तर बाकीचे इतर कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत आहेत आणि या ठिकाणी गेले 1.5 तास ते अशाच पद्धतीने बसलेले आहेत। खरं तर सरकारच्या असत्य कथन व वर्तनाच्या निषेधार्थ या ठिकाणी डॉक्टर बाबा आढाव आंदोलन करतायत। काही समर्थक त्यांच्या सोबत आहेत, ते सध्या आपल्याशी बोलतील। सलग तिसऱ्यांदा बाबा आढाव आंदोलन करतायत, मात्र कुणीही दखल घेताना दिसत नाही। आज हे आंदोलन कशासाठी करताय? आता खरं पाहिलं तर पहिलं आंदोलन जे झालं ते 26 जानेवारीला झालं। प्रजासत्ताक दिनाचा 75वा वर्धापन दिन होता। तर प्रजासत्ताकाचा स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन हे खरं पाहिलं तर देशभर आणि पुण्यात सुद्धा दिवाळी व्हायला पाहिजे होती, पण या सरकारच्या नावाने शिमगा करण्याची वेळ आली। लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला असं विचारलं होतं की या सरकारचं डोकं जाग्यावर आहे का? त्याच्यापेक्षा भयान आत्ताचं हे सरकार वागतंय। म्हणून बाबा आढावने लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून हा सवाल विचारला आणि आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत असत्य बोलणं आणि चुकीच्या पद्धतीचं म्हणजे पैशासाठी राजकारण, राजकारणासाठी पैसा, पैशासाठी गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीसाठी पैसा, सत्ता, हे जे चाललेलं आहे हे बाबा आढावांना सहन होणारं काम नाही। त्यांनी त्यांचं संबंध आयुष्य या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी वाहिलेलं आहे। ताई, तुम्ही देखील आंदोलनामध्ये इथं पोहोचलेला आहात, जवळपास 2 तास चालणार आहे। काय मागण्या मांडणार आहात? आमच्या मागण्या अशा आहेत की तुम्हाला माहिती असेल की 28 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरला देखील बाबा आढावांनी 3 दिवसाचं उपोषण केलेलं होतं आणि त्या उपोषणामध्ये देखील त्यांनी आपल्या मागण्या सांगितलेल्या होत्या आणि सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या की जे सरकार हे आत्ताचं जे सरकार आहे ते संविधानाची जी काही मोडतोड करते, संविधानिक मूल्यांची जी काही मोडतोड चाललेली आहे आणि प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं आहे की आम्ही संविधानाचं फक्त नाव घ्यायचं, परंतु संविधानाच्या पायमूल्य त्यांची मूल्यांची कशा पद्धतीने पायमल्ली केली जाईल हेच त्या ठिकाणी बघायचं। आता तुम्ही पाहिलं असेल की इलेक्शन जे सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये EVMचा गैरवापर झालेला होता आणि त्या याच्यातून अनेक जी काही निवडून येणारी माणसं आहेत, म्हणजे जे निवडून आलेले आहेत उमेदवार, त्यांना देखील वाटत नाही की आपण निवडून येणार होतो की नव्हतं। मग ज्या वेळेला ही साशंकता मतदारांमध्ये असते तर हा देखील एक विषय आहे, पण फक्त निवडणूक एवढाच विषय या ठिकाणी नाही, तर सरकारचं एकंदरीतच जे काही वर्तन आहे, ज्या खऱ्या समस्या आहेत, युवकांमधली बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा एकंदरीतच जे सगळं वातावरण आता हे चाललेलं आहे ते तुम्ही बघताय की आपण म्हणजे इतिहासाची जी चाकं अगदी सरकारचं जे वर्तन आहे त्याच्यासाठी इथं आपण जर बघितलं तरी त्यांनी लिहिलेलं आहे, सरकारच्या सत्य कथन व वर्तनाचा निषेध अशा पद्धतीने सरकार, म्हणजे अर्थात शेतकऱ्यांचा असेल, त्याचबरोबर युवकांना नोकऱ्याचा प्रश्न असेल, किंबहुना EVM आणि इतर प्रश्न असतील, त्याच्यासाठी सातत्याने डॉक्टर बाबा आढाव हे आंदोलन करताना दिसत आहेत। अर्थातच 26 जानेवारीला देखील त्यांनी टिळकांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं होतं आणि आज पुण्यातील रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर अशा पद्धतीने बसून या ठिकाणी स्वतः बाबा आढाव मूक आंदोलन करतायत। या आंदोलनाची कधी दखल घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल, मात्र सातत्याने अशा पद्धतीने डॉक्टर बाबा आढाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचं निषेध केलं जात आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।